नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. मार्केटचा मिजाज हा कसा असतो तर टिपिकली मौसमसारखा असतो. मौसम कसा असतो तर कोणालाच कळत नाही. आता पाऊस पडणार आहे का, ऊन पडणार आहे का, ढग आलेत का, ओके का ढग आलेत पण पाऊस पडणार नाही किंवा पडणार किंवा किती पडणार कोणालाच माहिती नसतं. तर मिजाज मार्केटचा एक्झॅक्टली तसा आहे. कोणालाच कळत नाही आहे. एक्सपर्टलाही कळत नाही, मलाही कळत नाही, नो डाऊट. पण मी हे बघितलेलं आहे की गेल्या कित्येक वर्षामध्ये की मार्केट तुम्हाला न सांगता वरती जाऊ शकतं आणि न सांगता खाली पण येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही तुमचा प्रॉफिट बघायचा असतो. जेव्हा प्रॉफिट असतो तेव्हा बुक करायचा असतो ट्रेडिंग अकाउंटमध्ये. आणि इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये दरवर्षी एकदाच तो ना मे बी अकाउंट किंवा दोनदा बघायचा असतो. त्याच्यामध्ये जेव्हा मार्केट पडतं, एका वर्षात मार्केट तुफानी पडतं, तेव्हा त्याच्यामध्ये घ्यायचे असतात शेअर. नुसते घ्यायचेच असतात शेअर. 20 वर्षांनी त्याचे प्रचंड वेगाने प्रगती झालेली असते 20 वर्षामध्ये. टिपिकली 12 ते 15% CAGR प्रमाणे किंवा जास्तसुद्धा. इंडिव्हिज्युअल स्टॉक तुम्हाला कळलं आहे की हा स्टॉक उत्तम आहे आणि एंट्री लेवल अगदीच 10%वर आहे आणि त्याचे पुढे 100% काय 200% होणार आहेत किंवा 500% होणार आहेत, तर ऑब्व्हियसली तुम्हाला लॉटरीज लागते. पण ती 20 वर्षांनी लॉटरी लागते. तर शेअर मार्केट ही लॉटरी आहे का? नक्कीच नाही. इमिजिएट लॉटरी तर अजिबात नाही. 20 वर्षाची लॉटरी असू शकते. ओके. लोक म्हणतात 20 वर्ष कोणी बघितले, तरी नाही. पण तुम्ही 20 वर्ष बघितली नसतील तरी 30 वर्षाचा माणूस तर पुढची 20 वर्ष बघेलच ना. मे बी 50 वर्षाचा माणूस कदाचित बघणार नाही, किंवा त्यांनी नाही बघितले तरी त्याची मुलं बघतील ना पुढची 20 वर्ष. त्याच्यामुळे तुमच्यासाठी नाही तर तुमच्या फॅमिलीसाठी तरी तुम्ही फॉरएव्हर रिमेंबर होऊ शकाल. ओके. मरावे परिकीर्ती रूपे उरावे असं जे म्हणतात ते सुद्धा तुमच्या बाबतीत खरं होऊ शकतं. नॉमिनेशन मात्र तुम्ही टाकलं पाहिजे आणि असे तुम्ही स्टॉक्स तुमच्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये घेऊन ठेवा. वेन मार्केट ड्रॉप्स. आता मार्केट ड्रॉप झालेलंच आहे. त्याच्यावर अजून किती ड्रॉप होणार हे मला काही कळत नाही आहे. कारण भारताच्या GDPच्या पण खाली मार्केट कॅपिटलायझेशन आता आलेली आहे. म्हणजे मार्केट अगदी खोल तळामध्ये गेलेलं आहे. ओके. जाऊन आधी किती जाणार? अजून 5% जाईल. त्याच्यावर काही जास्त जाणार नाही. तर 5% तुम्हाला रिस्क आहे आणि अपॉर्च्युनिटी 95% आहे. ओके. रिस्क रिवॉर्ड रेशो आता चांगल्या शेअरमध्ये प्रचंड चांगला आहे. म्हणजे रिस्क खूपच कमी आहे 5% आणि रिवॉर्ड 95% आहे. इमॅजिन. दरवेळेला तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशोप्रमाणेच शेअर मार्केटमध्ये हालचाल केली पाहिजे. ओके. ETF सुद्धा आता पडीकच आहेत आणि बरेचसे शेअर तर इतके पडीक आहेत की तुम्हाला काय त्याची म्हणजे असं वाटतं की हा शेअर एवढा का पडला आहे. म्हणजे असं फेकून दिलेलं शेअर आहे रस्त्यावर, फेकून दिलेलं सोनं आहे. ओके. आता तुमच्या लक्षात येत नाही की तुम्ही काय करता. जेव्हा तुम्हाला TV चॅनल सांगतात आता घ्या आणि ते कधी सांगतात आता घ्या, मार्केट ऑलरेडी वर गेलेलं असतं तेव्हा म्हणतात घ्या. ओके. आणि जेव्हा खाली असतं तेव्हा म्हणतात की अभि बेचो. म्हणजे एक्झॅक्टली उलटं सांगतात तुम्हाला मार्केट चॅनल्स. असं माझं मत आहे. मला 44 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे मी. एक्झॅक्टली अपोजिट करा तुम्ही. जेव्हा शेअर खूप खाली येतो, कोणी घेत नसतं आणि शेअर मार्केटचे चॅनल्स पण तुम्हाला सांगत नसतात की घ्या म्हणून, तेव्हा तुम्ही तो शेअर घ्यायला पाहिजे. म्हणजे ह्याच्याबद्दल मी बराच अहोभाव केलेला आहे ऑलरेडी आणि शेअर्सच्याबद्दलही तुम्हाला माहिती दिलेली आहे. तुम्ही स्वतःचा अभ्यास करा आणि याच्यावर ॲक्शन घ्या आणि गले लठ्ठ संपत्ती मिळवा.